रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून खासदार रक्षा खडसे यांचे नाव उमेदवार म्हणून काल रात्री उशिरा जाहीर झाले आणि रात्रीच पक्षाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि प्रचाराबाबत प्राथमिक चर्चाही केली। पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, युवा मोर्चाचे श्रीकांत महाजन, सुनील पाटील, महेंद्र पाटील, शुभम पाटील, वासुदेव नरवाडे यांच्यासह जळगावच्या काही नगरसेवकांनीही श्रीमती खडसे यांची त्यांच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषही केला। श्रीमती खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांचे उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले आहेतच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सासरे एकनाथराव खडसे यांचे आशीर्वादही आपल्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। आज तिसऱ्यांदा परत रावेर लोकसभेची उमेदवारी मला भारतीय जनता पार्टीकडून मिळालेली आहे। तर यासाठी मी आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीशभाऊ असतील, या सगळ्या नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की माझ्यावर विश्वास ठेवून परत एक वेळा परत तिसऱ्यांदा मला संधी दिली ह्या रावेर लोकसभेची। आणि त्याचबरोबरने मी सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सर्वेमध्ये नेहमी मला पुढे ठेवलं आणि मला असं वाटतं नक्की ज्या विश्वासाने मला पक्षाने आणि जनतेने मला ही संधी दिलेली आहे तर तेवढ्याच विश्वासाने जास्तीत जास्त मतांनी मला निवडून देतील आणि परत ह्या संधीच्या माध्यमातून ह्या पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जनतेसाठी अजून काय जास्तीत जास्त सेवा करता येईल याच्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील। धन्यवाद। गेल्या 10 वर्षापासून तुम्ही खाल्या लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते, आता पुन्हा संधी मिळाली, काय विकास कामे तुम्ही अजून करणार आहेत किंवा काही बाकी? विकास कामांचा जर इथं आपण विषय बघितला की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये आपण आपल्या रावेर मतदारसंघाची सगळ्यात जास्त चांगली कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, याच्याशी आपण कनेक्ट केले। बरामपूर अंकलेश्वर हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित विषय आहे, तो येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू। रेल्वेच्या संदर्भात मी सांगेल की जेवढे आपले रेल्वे स्टेशन होते छोटे मोठे सगळे आपण खूप चांगल्या पद्धतीने ॲडव्हान्स पद्धतीने डेव्हलप केले। ज्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही योजना आहे, ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत, शेतकऱ्यांच्या योजना आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 5 वर्षामध्ये सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे आज कुठे ना कुठे पक्षाने आणि लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। अशी एक चर्चा आहे की अनेक भाजपाचे पदाधिकारी हे नाराज आहेत तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर, त्यांचे राजीनाम्याचे पत्र सुद्धा बघा हे साहजिकच आहे, कारण की माझ्यासोबतही अनेक लोक इच्छुक होते, तर साहजिकच आहे, मी त्यांच्या भावना मी समजू शकते। पण शेवटी आता पक्षाचा आदेश तो मी असो ते असो सगळ्यांना आपल्याला मान्य करावं लागेल, कारण शेवटी एक आपण परिवार म्हणून काम करतो। आज जरी त्यांना संधी मिळाली असती तरी मला काम करावंच लागणार होतं, कारण की शेवटी आपण एका व्यक्तीसाठी काम करत नसतो, तर पक्षासाठी काम करत असतो। आणि जे आपलं विजन आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजे, म्हणून लोक हे रक्षा खडसेला मत नक्कीच देतील, पण त्या मताच्या माध्यमातून आज मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायसाठी लोक मला मतदान करणार आहे। तर मला असं वाटतं की हा शेवटी संघटनेसाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं याची जाणीव सगळ्यांना असते आणि मला असं वाटतं की हे साहजिकच आहे। नक्कीच मी त्या सगळ्या लोकांशी पण बोलेल, जे नाराज आहेत त्यांचे काही विषय असतील तर त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांची नाराजी दूर करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन। शेवटचा प्रश्न, गेल्या निवडणुकीमध्ये तुमचे सासरे नाथाभाऊ तुमच्यासोबत होते, यावेळेस ते विरुद्ध गटात आहे, राष्ट्रवादी गटात आहे, त्यांचं आव्हान कसं राहील तुम्हाला? नक्कीच नाथाभाऊ आज NCPमध्ये आहे, आता शेवटी त्यांनाही त्यांचा पक्षाचा आदेश पाळावा लागणार आहे, पण एक माझे सासरे म्हणून वडील म्हणून त्यांचा आशीर्वाद नक्कीच मला मिळेल आणि आशीर्वाद नक्कीच मी घेईल आणि मला पूर्ण विश्वास आहे, कारण की शेवटी ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनायसाठी ही निवडणूक लढवली जाते आहे आणि मला असं वाटतं की जनता आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघण्यासाठी उत्सुक आहे, त्याच्यामुळे हे मतदान मोदी साहेबांना होणार आहे। धन्यवाद। जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी न मिळाल्याबद्दल पक्षाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे। त्यात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, नारायण चौधरी, सागर चौधरी, संदीप सावळे, पांडुरंग सराफ या प्रमुख कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। याबाबत आपलं रावेरने
खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आपण सर्वांचीच भेट घेऊ, चर्चा करू आणि सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले आहे. शिस्तप्रिय पक्ष म्हणून आणि पार्टी विथ डिफरन्स असलेल्या या पक्षातील विरोधाशी खासदार खडसे कसा सामना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.